बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील, एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना कधी बंद होणार। एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। पहिल्या लाडक्या बहिणींना आता नेमकी रक्कम किती येणार आहे आता सरकारने सर्व काही जाहीर केलेलं आहे। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात एक नाही, 2 नाही तर 3 हप्त्याचे मिळून 4,500 रुपये पूर्णपणे देण्यात येणार आहेत आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून मिळणार असून एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता आपण म्हणू शकतो। तर चला आता हे पैसे आज येणार आहेत का की उद्या येणार आहेत? 4,500 रुपयांची रक्कम मंजूर झालेली आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती आता 4,500 रुपयांचा हप्ता हा आता जमा होणार आहे। आता हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत, पण हे पैसे आता सर्वात आधी 13 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत। मग ते नेमके कोणते 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी नावं तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेची बातमी आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहू। लाडक्या बहिणींसाठी बघा आता आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा इथे स्पष्टपणे काय सांगितलं आहे, सरकारचा अखेर निर्णय झाला। जो निर्णय घ्यायचा होता तो सरकारने एकदाच घेऊन टाकलेला आहे। लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे 3 महिन्यांचे पैसे 4,500 रुपये। मुंबईतून थेट घोषणा झाल्याने लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळत आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल सरकारने अचानक असा निर्णय का घेतला, तर सरकारचा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे सरकारला कळालं की लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत का, तर त्यांना अजून मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्याचेच पैसे मिळाले नाहीत। मग आता तीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारने काय केलं तर लगेच मोठा निर्णय जाहीर केला आणि ठरवलं की लाडक्या बहिणीला आता 1,500 रुपयांचा हप्ता नाही, 3,000 रुपये नाही तर 3 हप्त्याचे असे 4,500 रुपये आता बहिणीला द्यायचे। कारण की एक हप्त्याचे 1,500 रुपये होतात, 2 हप्त्याचे 3,000 आणि 3 हप्ते द्यायचं म्हटलं तर प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये द्यावे लागतात। मग आता हे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहेत आणि पूर्ण 4,500 रुपयांची रक्कम डीबीटीच्या अंतर्गत आता वाटप केली जाणार आहे। म्हणजे डीबीटी म्हणजे काय, तर तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे 30 ते 35 मिनिटाच्या आत पूर्ण बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले तुम्हाला दिसतील। पूर्ण रक्कम ही बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल आणि प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार आहे आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणीला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। त्यामुळे कोणीच काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात अजून जास्त पैसे वाटप सरकार करत आहे, आता त्या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे हे जमा होऊ शकतात। मग आता कोणते 13 जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला मी नावं सांगतो, याकरिता आता लक्ष देऊन शेवटपर्यंत फक्त तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता या ठिकाणी सविस्तर जिल्ह्यांची या ठिकाणी यादी आपण बघूया। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी यादी आलेली आहे, आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। बघा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। जो निर्णय घ्यायचा होता तो सरकारने आता एकदाच घेऊन टाकलेला आहे। बघा डायरेक्ट 4,500 रुपये सरकार देत आहे। सरकारला समजलं आहे की बहिणी नाराज झाल्या, त्यामुळे टप्प्याटप्प्यात 1,500 सारखं देऊस तर डायरेक्ट 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे देऊन टाकू असं सरकार म्हटलं आणि डायरेक्ट आता अधिकाऱ्यांना
अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. बघा, सरकारने अधिकाऱ्यांना पण सांगितलं आहे की आता डायरेक्ट पैसे बहिणीच्या खात्यात 4,500 जमा झाले पाहिजे. कोणतीच बहीण आता नाराज राहणार नाही. प्रत्येक बहिणीला एक दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता करण्याची आता गरज नाहीये. लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे. एक मोठा दिलासा लाडक्या बहिणीला राज्य सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे. तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पूर्ण 4,500 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि एक मोठा दिलासा आता महाराष्ट्रभरातील सर्व लाडक्या बहिणीला मिळू शकतो. यामुळे कोणालाच काळजी करायची नाही, चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे आणि जाहीर करण्यात आलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या यादीमध्ये पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांची आता नावं सांगत आहेत. जर त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना तर तुम्हाला मार्चचे 1,500 रुपये भेटतील, एप्रिलचे 1,500 आणि सध्या मे महिना सुरू आहे या मे महिन्याचे पण 1,500 असे टोटल 4,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येतील. फक्त आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असणं गरजेचं आहे. जर असेल तर आता पूर्ण पैसे मिळतील आणि हे पैसे आज वाटप होणार आहेत की उद्या वाटप होणार आहेत ही पण माहिती तुम्हाला दाखवणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. निर्णय फायनल झालेला आहे. आता होय, सरकारकडून शेवटची घोषणा असून आता पैसे वाटप फिक्स झालेला आहे. चिंता करणं सोडून द्या. ऐतिहासिक निर्णय घेतलेला असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती 4,500 रुपये आम्ही देणारच आहोत. सरकारने पूर्ण माहिती जाहीर केल्याची एक अपडेट समोर आलेली आहे. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार कोणत्या क्षणी आता मोबाईलवरती मेसेज येणार आहेत. मोबाईलवरती तुम्हाला पैसे जमा झाल्याचे मेसेज येतील आणि प्रत्येक बहिणीच्या मोबाईलवरती 3 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज मार्चचे 1,500 रुपये जमा झाल्याचा येईल. त्यानंतर दुसरा मेसेज सरकारने एप्रिलचा हप्ता टाकला की एप्रिलचे 1,500 जमा झाल्याचा येईल आणि तिसरा मेसेज मे महिन्याचे पण 1,500 रुपये जमा झाल्याचा लगेच येणार आहे. असे 3 मेसेज आले की समजून जायचंय आपल्या बँक खात्यावरती 3 हप्त्याचे 4,500 रुपये राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. आता कोणत्या क्षणी डीबीटीला मान्यता भेटणार असून डीबीटीचं बटन दबणार आहे. जसं तिकडून डीबीटीचं बटन दबेल तसे इकडे 30 मिनिटांमध्ये इकडे बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती सर्व पैसे जमा झालेले दिसतील. कारण आता डीबीटीतून पैसे येणार आहेत. एकदा बटन दाबलं की लगेच मिनिटाला लगेच तिकडून प्रक्रिया सुरू होईल आणि 30-35 मिनिटांमध्ये 3 हप्त्याचे पैसे 4,500 रुपये आता सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील असं सरकारने आता सांगितलेलं आहे. मग चला आता हे 4,500 रुपये नेमके कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होऊ शकतात अशा 13 जिल्ह्यांची आता आपण या ठिकाणी यादी बघणार आहोत. यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 4,500 रुपये लवकर तुम्हाला मिळून जातील. जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला पैसे उशिरा मिळू शकतात. मग चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी नावं तुम्हाला या ठिकाणी मी सांगण्याचं काम करतो. आता मात्र राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी बघत आहोत. पण महत्वाचं म्हणजे आता हा हप्ता काय सर्वांना भेटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे पण करावी लागतील. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे लाडक्या बहिणींनी केली नाहीत तर त्यांच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत. जर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 4,500 रुपये मार्च एप्रिल मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सरकारने सांगितलेली 2 कामे आता लवकरात लवकर करायची आहेत. जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतील, यासाठी काय करायचं आहे ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नेमकी कोणती 2 कामे करायची जेणेकरून आपल्या बँक खात्यात लगेच पूर्णची पूर्ण लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. आता ती पण माहिती आपण पुढे पाहूया. त्यापूर्वी कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्त्याचे पैसे जमा होतील आणि त्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करूया. तर बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा. आता लातूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला
असून 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून लातूर जिल्ह्यात पूर्ण रक्कम डीबीटीच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पूर्ण वाटप केली जाईल. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे. असं पण आपण म्हणू शकतो. पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. ही एक सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सर्व पैसे आता जमा होतील आणि एक मोठा दिलासा माता भगिनींना लाडक्या बहिणींना आता सरकारकडून मिळतोय असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णयच राज्य सरकारने आता स्पष्टपणे घेऊन टाकलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता जे आहे ते घेण्यात आलेले आहे. तर चला, लातूर जिल्ह्याचं पण नाव असून लातूर जिल्ह्यात पण आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती लातूर जिल्ह्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये जाहीर केलेले आहेत, एप्रिल महिन्याचे 1,500 जाहीर केलेले आहेत आणि मे महिन्याचे पण 1,500 रुपये आता मंजूर होत असून तुम्हाला 3 हप्त्याचे असे एकूण 4,500 रुपये पूर्णपणे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही किंवा चिंता पण करण्याची गरज नाही. हे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळेल. त्यामुळे काळजी करणं आता सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. पूर्ण पैसे आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणतीच काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आतापर्यंतची घोषणा आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर चला, आता पैसे वाटप होणाऱ्या यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी वाटप होत आहेत, आता पुढच्या पण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, यानंतरचा जिल्हा तो आहे वर्धा जिल्हा. बघा, आता वर्धा जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर तेथील लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. आता तुमच्या पण बँक खात्यात 1,500 रुपये इकडे मार्च महिन्याचे 1,500 रुपये, एप्रिल महिन्याचे आणि 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात मे महिन्याचे असे टोटल जर याला केलं तर 4,500 रुपये मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. एक मोठा दिलासा मिळणार असून पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात आता होणार आहे आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. बघा, आता यामध्ये पूर्ण रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत असून तिकडून पैसे पाठवले की इकडे 30 मिनिटाच्या आत सर्व पैसे हे जमा होतील आणि एक मोठा दिलासा माता भगिनींना लाडक्या बहिणींना मिळेल. त्यामुळे काळजी करण्याची तर आता कसलीच गरज पडणार नाही. तसा मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे काळजी करणं आता सोडून द्यायचं आहे, चिंता करणं तुम्हाला सोडून द्यायचं आहे. आता सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर चला, आता पैसे वाटप अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कोणती 2 कामे करावी लागतील ती पण सांगतो. जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाहीत, कारण बरेच जण म्हणतात की काही कामे करण्याची गरज नाही, आतापर्यंत पैसे आलेत मग इथून पुढे पण पैसे येतील, पण यावेळेस तसं नाही. जर ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, तुमचे पैसे बंद होतील. त्यामुळे 4,500 रुपये जास्त मोठी रक्कम आहे आणि ही 4,500 रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर ही 2 कामे करून घ्या. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला लगेच दाखवणार आहे. त्यासाठी राहिलेला व्हिडिओ आता 2च मिनिटाचा आहे, तो शेवटपर्यंत फक्त तुम्ही पाहत चला. तर चला, अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आणि कोणती 2 कामे करायची सर्व माहिती आपण बघूयात. तर बघा, लाडक्या बहिणींनो आता आलेल्या माहितीनुसार सर्व अपडेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, सरकारने पूर्ण निर्णय घेतलाय. कालच टीव्हीवरती सगळीकडे बातमी आल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झाले, बहिणी खुश झाल्या. काल बातमी आली की लाडक्या बहिणीला फक्त मार्च एप्रिलच्या हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार नाहीत, तर मे महिन्याचा पण हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहेत. म्हणजे 3 हप्त्याचे 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात दिले जाणार आहेत आणि ही बातमी बघताच लाडक्या बहिणीच्या
बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आलं. नाराज झालेल्या बहिणी लगेच खुश झाल्या असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा टीव्हीला नेमकी काय बातमी आली तर इकडे बघू शकता. लाडक्या बहिणींना एकाच वेळी 4,500 रुपयांचा हप्ता मिळणार. बघा ही बातमी आली काल. सरकारचा निर्णय झाल्यावर ही बातमी येताच बहिणी खुश झाल्या. सगळीकडे टीव्हीला ही बातमी दिसली आणि मग लाडक्या बहिणीला खरं वाटलं की होय आता मात्र सरकार आपल्याला 4,500 रुपये 3 हप्त्याचे पैसे देत आहे. कारण लाडक्या बहिणीला लवकर विश्वासच बसाना की सरकार खरंच 4,500 देणार आहे का. पण जेव्हा टीव्हीला बातमी आली तेव्हा लाडक्या बहिणी खुश झाल्या. कारण आता लाडक्या बहिणीला एकाच वेळी 4,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि हा हप्ता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असून सर्व बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. सर्वांच्याच खात्यावरती आता हे पैसे जमा होणार असून सर्वांना दिलासा मिळणार आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलंय. सरकारचा निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना आता एकाच वेळी 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये बहिणीच्या खात्यावरती मिळणार आहेत आणि यामुळे बहिणी चांगल्या खुश झालेल्या आहेत. पुढे काय सांगितलं आहे तर बघा आलेल्या माहितीनुसार इथे आता सांगितलं आहे की सर्व बहिणीच्या खात्यात हे 4,500 रुपये जमा होतील. तुमच्या पण बँक खात्यात येणार आहेत. मग हे नेमके पैसे आज येणार की उद्या येणार, किती वाजता येणार, दुपारपर्यंत येणार की रात्रीपर्यंत येणार, टाइम काय आहे, सर्व काय आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यानंतर तुम्हाला कोणती 2 कामे करायची ही पण माहिती दाखवणार असून राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ आता तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. म्हणजे आता सर्व काय माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर चला कोणती 2 कामे करायची आणि कोणत्या 13 जिल्ह्यात हे पैसे सर्वात आधी जमा होणार आहेत आणि पैसे आज येणार आहेत की उद्या सकाळी येणार आहेत की दुसरी तारीख आहे ती पण माहिती आता दाखवतो. आता मात्र लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ तुम्ही आता बघण्याचं काम करा. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार असून सर्व लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत. सर्व लाडक्या बहिणीला चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता कुणाला काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत येणार असून सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा नाशिक जिल्हा होय. आता नाशिक जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार असून नाशिक जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होऊन जातील आणि एक मोठा दिलासा नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना यामुळे आता एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा चिंता करू नका. पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यावरती होईल आणि एक मोठा दिलासा तुम्हाला आता मिळून जाईल. ही एक आता सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. आता 13 जिल्ह्यांची यादी आहे. बघा नाशिक जिल्ह्याचं पण नाव आहे. आता कोणती 2 कामे करायची तर बघा ई-केवायसी तर आता तुम्हाला करता येणार नाही. पुढच्या वर्षी ज्यांनी केली त्यांचं चांगलं आहे. पण आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर हे काम करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील. हे काही जर केलेलं नसेल तर पैसे भेटणार नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे पैसे आता जे आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या पण 13 जिल्ह्यात अचानक वाटप होऊ शकतात किंवा एखाद्या वेळेस सर्व जिल्ह्यात पैसे येऊ शकतात. असं नाही की फक्त 13 जिल्ह्यातच येतील. पण बघा आता हे पैसे कोणत्या दिवशी येणार तर 4 ते 5 दिवसात म्हणजेच की 17 मे पर्यंत कोणत्या क्षणी लाडक्या बहिणीला हप्त्याची रक्कम मिळू शकते. त्यामुळे काळजी करत बसू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. धन्यवाद.